चंदनाची सर येणार नाही या बाबळीच्या लाकडाला. अण्णा चव्हाण, चंदनाची सर येणार नाही या बाबळीच्या लाकडाला आणि या ढाण्या वाघाची सर येणार नाही या काळ्या तोंडाच्या माकडाला. फुगीर पान दाऊ नको मला शान पान. अण्णा चव्हाण, कानाचा पडद खोलाय कमाज गान असा गर्वान वागू नको रे अण्णा माझ्या नादाला लागू नको. गर्वान वागू नको रे अण्णा माझ्या नादाला लागू नको. बोल. असा गर्वान वागू नको रे अण्णा माझ्या नादाला लागू नको. असा गर्वान भुगू नको रे अण्णा माझ्या नादाला लागू नको. फुगीर पान दाऊ नको मला शान पान कानाचा पडद खोलाय कमाज गान गर्वान फुगू नको रे अण्णा माझ्या नादाला लागू नको. गर्वान वागू नको रे चव्हाण माझ्या नादाला लागू. ये गर्वान भुगू नको रे अण्णा माझ्या नादाला लागू नको. गर्वान वागू नको रे अण्णा माझ्या नादाला लागू नको. दादा, मी आणि अण्णा चव्हाण दोघं राहायला शेजारी शेजारी, पण दोन शेजाऱ्याच्यात कधीच पटत नाही. तू पुढं का मी पुढं, तू पुढं का मी पुढं, पण दोघाही भारुडकार देवाचं भक्त. समजा मी जर 80-85,000ची HF डिलक्स गाडी घेतली, ही याचं 10 एकर विकून टाकाल पण दारात स्कॉर्पिओ उभी कराल. तू पुढं का मी पुढं, पण दोघाही भारुडकार देवाचं भक्त. देव झाला प्रसन्न, देव प्रसन्न झाला आणि देवानं चव्हाणला सांगितलं, चव्हाण काय मागायच ते माग, काय मागायच ते माग. म्हणल्यावर ह्याच्या डोक्यात चौम्याव चालू झालं. काय मागावं, काय मागितलं मी संदीप मोहितेच्या पुढे जाईल, काय मागितलं मी मोहितेच्या पुढे जाईल. पण देवान तोपर्यंत एक काट घातली, चव्हाण काय मागायच ते माग, पण नाट्य एक काय तुझे मागतील त्याच्या डबल तुझ्या शेजाऱ्याला संदीप मोहितेला मिळेल. या चव्हाणने विचार केला, काय मागावं, काय मागावं, काय मागावं. मी जर 100 रुपये मागितलं तर मोहितेला 200 मिळतात, माझ्या पुढे जाते. मी जर 10 तोळे मागितलं तर संदीप मोहितेला 20 तोळे मिळतात, माझ्या पुढे जाते. या चव्हाणनं मनात विचार केला आणि देवाला मागितलं, देवा देवा माझा 1 डोळा घालव, संदीप मोहितेचं 2 डोळे जातात. ही नीतिमत्ता आजच्या या समाजात यायला लागली आणि निसर्ग सुद्धा हंगाम सोडायला लागला. दादा, मग नाथ महाराजांनी गाथ्यामध्ये नीती नावाचा भारूड लिहिलाय. नीती नावाच्या भारुडातून नाथ महाराज समाजाला कसं जगावं, कसं वागावं सांगतात, मर्यादा सांगतात. एक नाथ महाराज म्हणतात, अरे सांडावरून जाऊ नये. नाथ बाबा शिकवतात, अरे सांडावरून जाऊ नये, लाच कुणाची खाऊ नये, चोरट्यात कधी राहू नये, दादा कोणी होय क आक्रीत कधी घेऊ नये, अरे इमान आपलं सोडू नये, बेईमान कधी होऊ नये, दादा कोणी होय क मग सज्जनाशी विटू नये, अरे निच्या सवे पाठू नये, तस्कराशी विचारू नये, दादा कोणी होय क हा भक्ती मार्ग खंडू नये, कुभांड्याशी तंडू नये, मूर्खा संगे कधी कुणी भांडू नये, दादा कोणी होय क. अहो हॅलो, मी वारकरी बोलतो, हॅलो मी वारकरी बोलतो. अहो हॅलो, मी वारकरी बोलतोय. अहो हॅलो, मी वारकरी बोलतोय. जय हरी मी वारकरी बोलतोय, जय हरी मी वारकरी बोलतोय. जय हरी मी वारकरी बोलतोय. अहो हॅलो, मी वारकरी बोलतोय. विठूच्या दारी पंढरपुरी, विठूच्या दारी पंढरपुरी भक्तीचा माळा फुलतो. जय हरी. हॅलो हॅलो हॅलो, तुमच्या गावात जला एअरटेलला रेंज कमी आहे काय? मी वारकरी बोलतो. जय हरी मी
वारकरी बोलतो. जय हरी मी वारकरी बोलतोय. अहो हालो मी वारकरी बोलतोय. मग संपत्ती आली या माजू नये. अरे पैसा प्रॉपर्टी स्टेट आल्यावर कधीच माज येऊ देऊ नका, कधीच घमेंड येऊ देऊ नका. कारण 100 पोरांचा बाप आणि अख्ख्या भारताचा सम्राट बादशाह राजा असलेला धृतराष्ट्र कुत्र्यासारखा अरण्यात जळून मेला. आणि ज्याच्या घरात बसायला साधं फटकं पोत नव्हतं त्या तुकोबारायांना नेला. जगाचा बाप परमेश्वराला. म्हणून पैसा आल्यावर माजू नका, पैशाची घमेंड कधी करू नका. पण आमच्या बोटात, ओय आमच्या बोटात 2-2 ग्रॅमच्या 2 अंगठ्या, ती पण बेंटेक्सच्या. शेजारच्या लग्नात जाते ना ऑर्डर सोडताय. भत्तवाड कळीवाड, भत्तवाड कळीवाड, भत्तवाड कळीवाड. रावणाजी लंका टिकली नाही, तुझी टपरी कधी टिकल. एकनाथ महाराज म्हणतात, अरे संपत्ती आली या माजू नका, अभिमानानं फुगू नका. अरे अभिमाने नाडीला तुका म्हणे वाया गेला. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. तुका म्हणे जाण आणि व्हावे लहानाहुनी लहान. अथांग पसरलेल्या समुद्रानं लहानशा झऱ्याला हिनवलं. हे झऱ्या तुला माझ्यासारखं मोठा अथांग हो वाटत नाही का. त्यावेळी त्या झऱ्यानं दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक होतं. झरा म्हणाला, ए समुद्रा, अरे तुझ्यासारखं मोठं होऊन खारट होण्यापेक्षा माझ्यासारखं लहान बनून गोड राहिलेलं केव्हाही चांगलं. त्या झऱ्याचा आदर्श आमच्या समाजानं घेणं काळाची गरज आहे. मग एकनाथ महाराज म्हणतात, अरे संपत्ती आली या माजू नका, अभिमानानं फुगू नका. ही जबादे कोणी लाजू नका. दादा कोणी हो एक असत्यवाद करू नका. खोट्या माणसांचा संग धरू नका. फसव्याशी मैत्री करू नका. दादा कोणी हो एक. मग एका जनार्दनी भावे संतांच्या पायावरील लीन व्हावे. या मुखामध्ये हरीचे नाव उच्चारावे. नाथ बाबा म्हणतात, या मुखामध्ये हरीचे नाव उच्चारावे. का 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 हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी किंवा सकळांचे ते आहे अधिकार. आणि कलियुगी उद्धार फक्त हरीच्या नामे. या कलियुगाचा उद्धार कशात राहिला असेल तर ते हरीच्या नामस्मरणामध्ये आहे. म्हणून नाथ बाबा म्हणतात, एका जनार्दनी भावे संतांच्या पायावरील लीन व्हावे. या मुखामध्ये हरीचे नाव उच्चारावे. दादा कोणी हो एक. अहो सांगा गड्यानो सांगा, असं कुठवर चालायचं. अहो सांगा गड्यानो सांगा, असं कुठवर चालायचं. सांगा गड्यानो सांगा, हे कुठवर चालायचं. सांगा गड्यानो सांगा, हे कुठवर चालायचं. सांगा गड्यानो सांगा, असलं कुठवर चालायचं. अरे सांगा गड्यानो सांगा, असलं कुठवर चालायचं. हे सांगा गड्यानो सांगा, हे कुठवर चालायचं. सांगा गड्यानो सांगा, हे कुठवर चालायचं. कुठवर चालायचं नाही कुणाला बोलायचं. 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 सांगा गड्यानो सांगा गड्यानो सांगा गड्यानो सांगा, असं कुठवर चालायचं. सांगा गड्यानो सांगा, असं हे कुठवर चालायचं. हे सांगा गड्यानो सांगा, हे कुठवर चालायचं. सांगा गड्यानो